पुणे बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येते। अल्पवयीन आरोपीनं दारूच्या नशेत दोघांना चिरडलं हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघड झालंय। मात्र याशिवाय या अपघातात ड्रग्ज कनेक्शनही असू शकल्याचा संशय पोलिसांना आहे। दरम्यान या घटनेनंतर देशभरात संताप उसळला असतानाही पुण्याचे पालकमंत्री अजित पवार अजूनही समोर आलेले नाहीत आणि यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे। आधी अल्पवयीन नातू, मग त्याचे वडील आणि आता आजोबा। पुणे बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणी अख्खं अग्रवाल कुटुंब गोत्यात येण्याची चिन्ह आहे। बिल्डर विशाल अग्रवाल, त्याचे वडील सुरेंद्र अग्रवाल आणि त्यांचा कार चालक या तिघांची चौकशी करण्यात आली। याशिवाय अपघात प्रकरणामध्ये ड्रग्ज कनेक्शन आहे का याचा देखील तपास पुणे पोलिसांकडून केला जातो। पुणे पोलिसांकडून ड्रग्ज अँगलचा तपास सुरू आहे। त्या रात्री पार्टीत आरोपीनं मित्रांसोबत दारूसह अंमली पदार्थांचं सेवन केल्याचा संशय आहे। पार्टीत उपस्थित असलेल्या मित्रांची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। तपासात गरज वाटेल तशी मित्रांची चौकशीही केली जाणार आहे। ड्रायव्हर प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे त्याचीही चौकशी होईल। एकीकडे अग्रवाल कुटुंबियांविरोधात पोलिसांनी फास आवळायला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे या अग्रवाल कुटुंबावरून आरोप प्रत्यारोपाचं राजकारण तापलंय। पालकमंत्री कुठे आहेत असा सवाल उपस्थित करत खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। पालकमंत्र्याची अनेक दिवसात भेट नाही झालेली, अनेक प्रश्न आहेत। कालचा इंदापूरला झालेली दुर्घटना असेल, दुष्काळाची महाराष्ट्रातली परिस्थिती असेल, आणि मला वाटतं हा प्रश्न पालकमंत्र्यांचा मला विचारायच्या ऐवजी हा तुम्ही काल देवेंद्रजी पुण्यात होते त्यांना विचारायला हवा। सुरेताई गप्प का आहेत? शरद पवार गटातून ह्याबद्दल प्रतिक्रिया का व्यक्त होत नाहीये? प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुरेताई ह्या प्रकरणावर गप्प का? अग्रवाल आणि ह्या त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध होते का? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? कल्याणी नगरमध्ये लक्झरी कार पोर्शेच्या धडकेत तरुण तरुणीला जीव गमवावा लागला। त्यानंतर अल्पवयीन आरोपीची काही तासातच जामिनावर सुटका झाली। त्यावेळी अल्पवयीन नातूचा जामीन आजोबा सुरेंद्र अग्रवालांनी केला होता। त्यामुळे सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवालनं मुलाला वाचवण्यासाठी काही प्रयत्न केलेत का? पोलिसांची काही मदत घेतली किंवा कोणत्या मोठ्या व्यक्तीची मदत घेतली का असे प्रश्न उपस्थित होत आहेत। याच पार्श्वभूमीवर कसबा पेठेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण उचलून धरलंय। आता त्यांनी या प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले। इतक्या गंभीर प्रकरणात पहिली FIR दाखल करताना अक्षम्य अशा चुका करण्यात आल्या, ज्यामुळे कोर्टात आरोपीचा बचाव होऊ शकतो। या प्रकरणात इतर 2-3 व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केलंय। FIR मध्ये त्यांचा साधा उल्लेख देखील नाही। अर्थात यासाठी त्या मुलांच्या पालकांकडून वेगळी डील झाली। सर्व व्यवस्थेची बदनामी झाली, परंतु तरी देखील अद्याप कोणीही अधिकारी यात निलंबित नाही। याचा अर्थ तपास अधिकाऱ्यांपासून ते कमिशनरपर्यंत सर्व व्यवस्था विकली गेली आहे। अचानकपणे पुणे शहरातील 4 ते 5 पब आणि रूफटॉप रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली। जर हे सर्व अवैध होतं तर ही घटना घडण्याची वाट का पाहिली? पोलीस आयुक्तांबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रचंड रोष आहे। त्यांची तातडीनं बदली करण्यात येईल। देवेंद्रजी, मी पुन्हा रिपीट करते माझा स्टेटमेंट की देवेंद्रजी असं म्हणाले की राजकीय दबावाखाली दबले जाऊ नका। याचा अर्थ राजकीय दबाव कोण टाकू शकतो? जो सत्तेत आहे। मग राजकीय दबाव कोणी टाकला? देवेंद्रजींना मुंबईवरनं पुण्याला का यावं लागलं? या सगळ्याचं स्पष्टीकरण सत्तेतल्या लोकांनी दिलं पाहिजे। फोन कोणी केला? वकील तिथे कोणी पाठवला? तो वकिलाला इतक्या पटकन बेल कशी मिळाली? या सगळ्याचं उत्तर देवेंद्रजी या राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे। पुण्यातल्या घटनेवर दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या परिवाराशी विरोधकांची संवेदना नाही आणि देवेंद्रजींनी या प्रकरणामध्ये सडेतोड पुन्हा कायद्याचं राज्य आणि पुन्हा यावर आपण त्याला म्हणू बेल कॅन्सलेशन या सगळ्या भूमिका देवेंद्रजींनी घेतल्या आहेत आणि त्यामुळे याच्या देवेंद्रजींवर आरोप प्रत्यारोप करणं हे केवळ राजकारणापोटी चालू आहे। पोर्शे कारखाली चिरडत दोघांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात पाठवलंय।
एरवी ऐशोआरामाचं आयुष्य उपभोगणारा, पब बारमध्ये पार्टी करणारा, बापाच्या जीवावर पैसे उडवणारा, परवाना नसतानाही कार चालवत लोकांच्या जीवावर उठणारा 17 वर्षीय आरोपीला बाल सुधारगृहात नियमांचं पालन करावं लागणार आहे. सकाळी 8 ते 10 नाश्ता, त्यामध्ये पोहे, अंडी, दूध, उपमा. सकाळी 11 वाजता अर्धा तास प्रार्थना. सकाळी 11:30 ते दुपारी 1 इंग्रजीसह इतर विषयांचे क्लास. दुपारी 1 ते 1:30 जेवणाची वेळ. दुपारी 1:30 ते 4 आरामाची वेळ. दुपारी 4 दुपारचा नाश्ता. 4:30 ते सायंकाळी 5 टीव्ही पाहण्यासाठी वेळ. सायंकाळी 5 ते 7 फुटबॉल, व्हॉलीबॉल खेळ खेळता येणार. रात्री 7 ते 8 रात्रीच्या जेवणासाठी पालेभाज्या, चपाती, वरण भात. रात्री 8 वाजता झोपण्याची वेळ. मला आता सरळ सरळ दिसतंय की त्याला आता दबावामुळे ठेवलंय ऑब्झर्वेशन होममध्ये. अशी चांगल्या घरातली मुलं तिथे टिकूच शकत नाहीत. तरी पण अशा मुलाला ज्याला एसीच्या खोलीत झोपायची सवय आहे आणि गाद्या गिरद्यांवर हातापायाशी नोकर आहेत, तर असा आणि वातावरण ती जी ज्या संस्कारातली मुलं तिथे जास्ती करून असतात त्यांच्याबरोबर राहणं खूप मुश्किल आहे. म्हणजे उलट बिथरल्यासारखा होईल का काय असं मला भीती वाटते अशा वेळेला. बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणानंतर पोलिसांसह जिल्हा प्रशासनाला चांगलीच जाग आली आहे. पुणे जिल्ह्यातील 32 पब आणि बार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अपघात प्रकरणी त्या अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यामागे असलेल्या भूमिकेवर मात्र संशय उपस्थित केला जातोय. त्यामुळे हे प्रकरण तडीस लावून आपली प्रतिमा उंचावण्याचं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. सुमित पवारसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.